शिव पार्वती विवाह झाल्यानंतर सुखा समाधानानं पार्वती माता आणि शिवजी संसार करताय. संसाराला लागली. पण ऐका, सगळ्या देवादिकांना प्रश्न पडलाय, पार्वती मातेचा आणि शिवजीचा विवाह का झालाय? सगळ्या देवादिकांनी पार्वती मातेसोबत शिवजींनी विवाह करावा हा अट्टहास का धरला होता? याचं एकमेव कारण, त्या तारकासुरानं वरदान मागितलं होतं. काय? मला शिवजींच्या मुलाकडनं त्या ठिकाणी मरण हवंय. शिवजींच्या मुलाकडनं मरण. नीट ऐका, सती मातेनं देह त्याग केल्यानंतर त्या तारकासुरानं शिवजींना प्रसन्न करून वरदान, ब्रह्माजींना प्रसन्न करून वरदान मागावं, मला मरण हवंय. पण कोणाकडनं? शिवपुत्राकडनं. कारण त्यांना माहित होतं सती गेल्यानंतर आता शिवजी ध्यानावस्थेत बसतील, 1000 वर्ष ध्यानावस्थेत कधी मूल होईल, आणि म्हणून तो मातलाय. सगळ्या देवादिकांना त्रास देतोय. आणि आता शिव पार्वती एकांतवासात आहे. देवादिकांना त्रास सहन होत नाही, म्हणून ते भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले, आम्हाला या संकटातनं सोडवा. भगवान विष्णू म्हणाले, ऐका, पार्वती मासाहेब आणि शिवजी एकांतवासात आहे, आणि कधी पण पती पत्नी जर एकांतवासात असतील तर कधीही त्यांना विक्षेप करू नाही. फार मोठं पातक आहे ते, आणि ते भोगावं लागतं. पण आता त्या दुराचारी तारकासुराचा त्रास सहन होत नाहीये. शिव महापुराणामध्ये वर्णन आहे, 1000 वर्ष शिव पार्वतींना मूलबाळ झालेलं नाही. एकांतवासामध्ये आहे, पण आता हा त्रास सहन होत नाही. म्हणून काय करावं? सगळ्या देवादिकांनी कैलास पर्वतावरती जावं. कैलास पर्वतावरती गेल्यानंतर त्या शिवगणांना विचारावं, कुठे भोले द्या नाथ, महादेव कुठे? त्यांनी सांगावं, शिव पार्वती हे एकांतवासात आहे, कोणी त्यांना त्या ठिकाणी त्यांचा एकांतवास भंग करू नका. पण देवादिकांना आता या तारकासुरानं केलेला अत्याचार सहन होत नाही, म्हणून ज्या ठिकाणी शिवजी आणि पार्वती माता हे एकांतवासात आहे त्या ठिकाणी ही सगळी मंडळी गेली. 88,000 शौनकादी ऋषींना सूत म्हणी ही शिव महापुराण कथा सांगताय. त्या शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारले की ज्या कार्यासाठी शिव पार्वती विवाह झाला ते कार्य सफल झालं का? त्यांना मूलबाळ झालं का? या तारकासुराचा वध झाला का? आणि मग सूत महामुनी शौनकादी ऋषींना सांगताय की एकांतवासामध्ये असणारे शिव पार्वती यांचा एकांत भंग करण्यासाठी सगळे देवादिक गेले. का? त्रास सहन होत नाहीये त्यांना. आणि शिव पार्वती हे एकांतात असताना सगळ्या देवादिकांनी त्यांची आराधना करावी. कब से खड़े हैं झोली पसार, क्यों न सुने तुम मेरी पुकार, जग का रखवाला है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. ओ कब से खड़े हैं झोली पसार, क्यों न सुने तुम मेरी पुकार, जग का रखवाला है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा.
आज मंदिर में भीड़ है भारी, दर्शनों के खातिर आते हैं लाखों नर और नारी। आजा है त्रिपुरारी, जिन्होंने पुकारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा। सगळ्या देवादिकांनी पार्वती आई साहेब शिवजी एकांत वासात असताना त्या ठिकाणी जावं आणि म्हणावं, त्या भगवान शिवजींची आराधना करावी, गुणानुवाद करावं। कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तुम मेरी पुकार, बड़ा ही दयालु है मेरा भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरा भोले बाबा। सगळे देवादिक त्या शिवजींची आराधना करतायत की आम्ही संकटात आहोत, आम्हाला या संकटातनं दूर करा, या संकटाचं निरसन करा। पण घडलं काय नीट ऐका। या देवादिकांचा धावा ऐकून शिवजी त्या ठिकाणी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर घडलं काय? बाहेर आल्याबरोबर घडलं असं, शिव पार्वती एकांतवासामध्ये होते, ती अवस्था होती आणि शिवजींचं तेज हे खलित झालंय, शिवजींचं तेज हे खलित झालंय आणि कपोत नावाचा जो पक्षी आहे ते त्यांचं तेज त्याने ग्रहण केलंय। मी काय सांगतो तुमच्या लक्षात येत असेल, शिवजींचं तेज खलित झालंय आणि ते कपोत पक्षानं ग्रहण करावं, पण तो कपोत पक्षी दुसरा कुठला नव्हता तर अग्निदेव होता। या अग्निदेवानं शिवजींचं ते वीर्य महाराज गिळंकृत करावं। पार्वती आई साहेबांनी पाहिलं, या देवादिकांनी शिवजींचं तेज त्या ठिकाणी ग्रहण केलंय। राग आलाय, शाप दिला, अरे शिव तेज साठवण्याची ताकद तुमच्यात आहे? नाही का? त्या अग्निदेवाला शाप दिला, कायम तू त्या ठिकाणी जळत राहशील, तुझ्या सानिध्यामध्ये येणार कोणीही त्या ठिकाणी जळून जाईल आणि काही गिळंकृत करशील तू। पण ते शिवतेज होत, ते अग्निदेवाला त्या ठिकाणी सहन झालं नाही, सहन नाही झालं। काय करावं? अग्नी म्हणजे सगळ्या देवादिकांचं मुख आहे। आपण सुद्धा यज्ञ करत असताना अग्नीमध्ये समिधा ज्यावेळेस टाकतो ते सगळ्या देवादिकांना पोहोचत असतं। सगळ्या देवादिकांना त्रास होऊ लागला, मग काय करावं? पुन्हा शिवजींना त्या ठिकाणी आठवावं आणि मग त्यांनी ते वमन केलंय। काय केलं? उलटी केली त्याची। पण सांगावं, हे चांगल्या त्या ठिकाणी ऋषी पत्नींच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी या तेजाचं त्या ठिकाणी समर्पण करावं। माघ महिन्यामध्ये प्रभास क्षेत्री ऋषी पत्नी स्नानासाठी आल्या बरोबर त्या
गंगेमध्ये ते समर्पित करावं. पण त्या ऋषी पत्नींना सुद्धा ते सहन झालं नाही. ते काय शिवतेज आहे, त्यांनी हिमालयावरती जावं आणि हिमालयावरती ते तेज त्या ठिकाणी सोडावं. हिमालयामधनं पुन्हा त्या ठिकाणी ते गंगेच्या मार्फत गंगेला मिळावं आणि ओसंडून त्या शिव तेजापासून एक मूल जन्माला यावं, त्याचं प्रागट्य व्हावं. आणि प्रागट्य झाल्याबरोबर ते बोलतय. त्या ठिकाणी विश्वामित्र आले आणि त्या मुलानं म्हणावं, काय माझं तुम्ही जातक कर्म करा. विश्वामित्र म्हणाले, मला तो अधिकार नाही, मी क्षत्रिय आहे. सांगितलं, तुम्ही माझं हे कार्य केलं तर तुम्ही ब्रह्मर्षी व्हाल. विश्वामित्रांनी त्या लहान बाळाचं, त्या अवतारी त्या ठिकाणी बाळाचं काय करावं, जातक कर्म करावं. महाराज, पण त्या 6 असणाऱ्या ऋषी पत्नी ज्यांना कृतिका म्हटले, प्रत्येक जण म्हणू लागलं, हे मूल माझे. 6 जणी होत्या त्या. एवढं दिव्य पुंज असणार ते लेकरू पाहून प्रत्येकीला वाटलं, हे माझे, हे माझे, हे माझे. याला मी स्तनपान करणार, याचे लाड मी पुरवणार. त्यावेळेस त्या बाळानं 6 मुख त्या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणावं, तुमच्या प्रत्येकीचा माझ्यावरती अधिकार आहे आणि 6 मुखांनी स्तनपान करावं. आणि महाराज, कृतिकांपासून त्यांची निर्मिती झाली म्हणून त्यांना नाव पडलं कार्तिक स्वामी. भगवान शिवजींचं असणार ही पहिलं अवतारी मूल. पण अनेक दिवस गेले. अनेक दिवस गेल्यानंतर शिव पार्वती एकत्रित बसल्यानंतर पार्वती आई साहेबांनी त्या ठिकाणी प्रश्न करावा शिवजींना, प्रभू, मला एक प्रश्न पडलाय. म्हणे, काय? ज्यावेळेस तुमचं तेज खलित झालंय, हे तेज सर्वसामान्य नाही आणि हे कोणी साठवू सुद्धा शकत नाही. नेमकं याच काय झालं, हे कुठे आहे, मला याच्याबद्दल माहिती हवी. मग परत बोलवलं. कोणाला? अग्निदेवाला. अग्निदेवा, तुम्ही ते शिव तेज ग्रहण केलं होतं, सांगा कुठे ते? अग्नी म्हणाला, ते मला सहन झालं नाही. आणि मग प्रभास क्षेत्री माघ महिन्यामध्ये ज्या ऋषी पत्नी त्या ठिकाणी येतात, त्या गंगेमध्ये मी त्या ठिकाणी ते तेज सोडलं. पुन्हा त्या ऋषी पत्नींना त्या ठिकाणी विचारावं, त्यांनी म्हणावं, ते आम्ही हिमालयामध्ये त्या ठिकाणी सोडलं. पण हिमालयामध्ये सुद्धा गंगेच्या ओघानं पुन्हा त्या ठिकाणी तिथेच आलं. आणि मग लक्षात आलं, हे कार्तिक स्वामी हे शिवपुत्र आहे. नंदीश्वराला पाठवलंय. नंदीश्वराला पाठवून सगळा जन्माचा वृत्तांत सांगितला आणि विनंती करावी, कार्तिक स्वामी, तुम्ही कैलास पर्वतावरती चलावं. कार्तिक स्वामींना वाईट वाटतंय. आणि ज्यावेळेस कार्तिक स्वामी निघाले, या 6 आयांना दुःख वाटतंय. आमचं मूल त्या ठिकाणी आम्हाला सोडून जाणार, आम्हाला सोडून जाणार. दुःख व्यक्त करताय, अंतकरणातील भावना व्यक्त करताय. कार्तिक स्वामींनी म्हणावं, आई, मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जाईल, कैलास पर्वतावरती घेऊन जावं. यथोचित सन्मान त्या ठिकाणी कार्तिक स्वामींचा कैलास पर्वतावरती झालाय. पार्वती मातेला आनंद झालाय, माझं मूल या ठिकाणी आलंय. आज सगळ्या देवादिकांनी जावं आणि कार्तिक स्वामींना एक एक अस्त्र शस्त्र पुरवावं. अस्त्र शस्त्र पुरवावी.
आणि मग तारकासुराचं आणि कार्तिक स्वामींचं धमासान युद्ध व्हावं. अनेक दिवस हे युद्ध चाललंय आणि या युद्धामध्ये कधी कार्तिक स्वामींचा त्या ठिकाणी पराजय होतो, कधी तारकासुराचा पराजय होतो. पण सगळ्या देवादिकांच्या आशीर्वादानं आणि शिवजींच्या कृपेनं माझ्या त्या ठिकाणी कार्तिक स्वामींनी त्या तारकासुराचा वध केलाय. बाबा, तारकासुराचा वध केलाय. आणि मग सगळ्या देवादिकांनी शुभ आशीर्वाद देऊन शिवजींनी म्हणावं, ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या वेळेस कार्तिक स्वामी देवादिकांच्या मदतीला त्या ठिकाणी हजर राहतील, हे वरदान दिलं. हे पहिलं त्या ठिकाणी अपत्य शिवजींचं. आणि दुसरं अपत्य ते म्हणजे गणपती.